नमस्कार. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 10 डिसेंबरपासून रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 निर्णय लागू करण्यात येणार आहेत. फक्त याच्यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणार आहे, परंतु पांढऱ्या रेशन कार्डवरती याच्यामध्ये लाभ दिला जाणार नाही. सोबतच रेशन कार्डवरती पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदानसुद्धा सुरू करण्यात येणार आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळे भरपूर मोठा बदल करण्यात आलेला आहे. बघा, रेशनधारकांना 5 लाभ सुरू करण्यात येणार आहे. बघा, आजची तारीख आहे 7 डिसेंबर, तर अजून 3 दिवसानंतर तुम्हाला हे लाभ सुरू होणार आहेत. परंतु त्याच्या आधी संपूर्ण व्हिडिओ पहा. कोणकोणते लाभ आहेत, त्याच्यासाठी पात्रता काय आहे, त्याच्यामध्ये काय अटी शर्ती आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलेले आहे. याच सरकारने रेशनधारकांसाठी महत्त्वाचे 5 निर्णय 10 डिसेंबरपासून लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत. बघा, सर्वांना माहिती आहे, BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचा मिळून महायुती पक्ष तयार झालेला होता. तर त्यांना लाडकी बहीण योजनेमार्फत किंवा इतर गोष्टींमार्फत भरपूर मतदान मिळालं. त्यामुळे याच महायुती सरकारने पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी रेशन कार्डवरती 5 निर्णय लागू केलेले आहेत. बघा, फक्त हेच नागरिक लाभ घेऊ शकतात. आता या रेशनधारकांमधले सुद्धा काही नागरिक अपात्र ठरवले जाणार आहेत, परंतु काही जे नागरिक खरोखर रेशनधारक लाभार्थी आहेत त्याच नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. बघा, भटक्या जमातीमधील नागरिक, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असणारे नागरिक, सोबतच जे नागरिक आयकर भरत नाहीत अशा नागरिकांसाठी सुद्धा आहे. सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी नाही अशा नागरिकांना रेशन कार्डवरती 5 निर्णय लागू करण्यात येणार आहेत. बघा, सविस्तर माहिती आलेली आहे, त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, याच्यामध्ये रेशन कार्डवरती जो पहिला आनंदी निर्णय लागू झालेला आहे, तर तो पहिलाच निर्णय की रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुरू झालेले आहेत. आता हे पैसे किती मिळणार, कुठे मिळणार आणि कसे मिळणार आहे ते सुद्धा आलेलं आहे. बघा, पहिला आनंदी निर्णय याच्यामध्ये सविस्तर माहिती आलेली आहे. तर बघा, रेशन कार्डवर 2 प्रकारचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2 प्रकारे पैसे मिळणार आहेत. पहिला प्रकार म्हणजे थेट रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एकतर तुम्हाला थेट पैसे दिले जातील आणि दुसरा प्रकार म्हणजे विविध योजनांच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच रेशन कार्डवरती ज्यावेळेस तुम्ही धान्य आणायला जाणार आहात त्यावेळेस पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान दिले जाणार आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे शासन विविध योजना राबवणार आहे, त्या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. बघा, महायुतीने भरपूर मोठा विक्रम केलेला आहे, त्याच्यामुळे रेशनधारकांसाठी आनंदी निर्णय लागू केलेले आहेत. आता याच्यामध्ये ज्या भागांमध्ये रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल, खास त्यांच्यासाठी आता जे पैसे डायरेक्ट दिले जाणार आहेत, तर ते डायरेक्ट पैसे कोणत्या रेशनधारकांना दिले जाणार आहेत, तर ज्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही. आणि आता दुसरा प्रकार म्हणजे रेशनधारकांना शिलाई मशीन, पिठाची गिरण, झेरॉक्स मशीन आणि शेळीपालन या योजनांच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच 2 प्रकारे जे पैसे सुरू होणार आहेत, एक तर तुम्हाला योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाईल आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला धान्य मिळत नसेल तर तुम्हाला अनुदानसुद्धा दिले जाणार आहे. सोबतच दुसरा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा निर्णय आहे, ज्या रेशनधारकाकडे एखादा जमिनीचा प्लॉट नाही किंवा 4 चाकी गाडी नाही किंवा घरामध्ये सरकारी नोकरीला कोणीही नाही, खास त्यांच्यासाठी रेशन कार्डवरती जीवनावश्यक वस्तू सुरू करण्यात येणार आहेत. बघा, 10 डिसेंबरपासून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू सुरू करण्यात येणार आहेत. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या जीवनावश्यक वस्तू असणार आहेत तर बघू शकता. सोयाबीन आहे, विविध प्रकारच्या डाळे आहे, सोबतच तुम्हाला तांदूळ बंद झालेले आहेत, तांदूळ मिळणार नाही, विविध प्रकारचे मसाले आहेत, सोबतच हरभरा आहे, साखर आहे, मीठ आहे, मैदा आहे, अशा प्रकारे जीवनावश्यक 9 वस्तू दिल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्व अपडेट लक्षात घ्या. सोबतच दुसऱ्या आनंदी निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ज्या रेशनधारकांनी 1 डिसेंबर नंतर KYC केलेली असेल किंवा आजपासून पुढे KYC करतील अशाच रेशनधारकांना या गोष्टींचा लाभ मिळणार आहे. ज्या जीवनावश्यक 9 वस्तू आहेत तर त्या जीवनावश्यक 9 वस्तूंचा तुम्हाला सुद्धा लाभ दिला जाणार आहे, परंतु त्यासाठी तुमची KYC असणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. सोबतच तिसरा आनंदी निर्णय आहे, हा निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा, ज्या रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला महायुती सरकारकडून वर्षभर मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. बघा, वर्षाला तुम्हाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. आता हे कुणी दिले जाणार आहेत तर महाराष्ट्र राज्यामधील
जेवढे पण पिवळे केसरी रेशनधारक आहेत तर त्या सर्व नागरिकांना हे मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। परंतु रेशन कार्डची KYC करणं बंधनकारक आहे। तुम्हाला KYC करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला हे मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। अन्यथा KYC केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। बघा, याच्यामध्ये मोफत 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यावरती थेट जमा केले जाणार आहेत। बघा, 2,500 रुपये वर्षाला जमा केले जाणार आहे। त्याच्यामुळे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती करणं गरजेचं आहे, अन्यथा हा लाभ मिळणार नाही। बघा, महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत अर्ज करणे गरजेचं आहे। बघा, हे थेट तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, तर याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करणे गरजेचे आहे। बघा, 2 गरजेच्या गोष्टी आहेत। तर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधील अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल, आणि थेट केंद्राकडून लाभ घ्यायचा असेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज करावा लागेल। सोबतच चौथा आनंदी निर्णय। आता चौथा आनंदी निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। काही नागरिकांसाठी दुःख सुद्धा असू शकतो। बघा, एखाद्याकडे प्लॉट असेल, एखाद्याकडे 4 व्हीलर गाडी असेल किंवा उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, इन्कम टॅक्स भरत असेल किंवा बंदुकीचं लायसन असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत। बघा, वर्षानुवर्ष सुरू असणारे सर्व प्रकारचे जे लाभ होते तर ते आता खरोखर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर या योजनेमार्फत पोहोचणार आहे। 10 डिसेंबर नंतर खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा या योजनांचे लाभ पोहोचणार आहेत। बघा, राज्यामधील ज्या नागरिकांकडे 4 चाकी गाडी सोबतच उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, सोबतच जे नागरिक आयकर भरत असतात, वेगवेगळे प्रकारचे लायसन्स असतील किंवा फ्लॅट विकत घेतलेला असेल तर तुमचे रेशन कार्डमधून नाव कमी केले जाणार आहे आणि तुम्हाला अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये आपले रेशन कार्ड जमा करायचे आहे। तर बघा, यामध्ये सांगितलेलं आहे की या प्रकारच्या रेशनधारकांचे नाव रेशन कार्डमधून कमी होणार आहे। बघा, कोणत्या रेशनधारकांचे नाव तुम्हाला मी आता सांगितलं, 4 व्हीलर गाडी असेल, उत्पन्नाची मर्यादा शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे लायसन्स असतील तर तुमचे रेशन कार्डमधून नाव कमी केले जाईल। परंतु उर्वरित जे रेशनधारक आहेत, म्हणजे ज्या नागरिकांकडे अशा कोणत्याच गोष्टी नाहीत, अशा रेशनधारकांना विविध सरकारकडून योजना तर दिल्या जाणार आहे, सोबतच धान्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला जे धान्य मिळत होतं तर त्या धान्यामध्ये वाढ करण्यात येणार आहेत आणि सरकारकडून जास्तीत जास्त योजना आज रेशनधारकांसाठी राबविण्यात येणार आहे। सोबतच शेवटचा निर्णय आहे, यामध्ये 5वा निर्णय काय सांगितलेला आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, राज्यामधील रेशनधारकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत गावाकडील भागांमध्ये 1,30,000 रुपये आणि शहरी भागांमध्ये 1,60,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा, 10 डिसेंबर नंतर 2 घरकुल योजना सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये एक तर प्रधानमंत्री आवास योजना आहे आणि दुसरी रमाई आवास योजना आहे। तुम्हाला 2 पैकी एका योजनेचा अर्ज करता येणार आहे। आता 5वा निर्णय शेवटचा निर्णय आहे आणि शेवटची अपडेट आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। बघा, रेशनधारकांच्या मुलांना मोफत शिक्षण, मोफत उपचार आणि नोकरीमध्ये सवलत सुद्धा देण्याचं सांगितलेलं आहे। सोबतच स्कॉलरशिप अशा प्रकारचे सर्व रेशनधारकांना लाभ दिले जाणार आहेत। बघा, फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांच्या मुलांना मोफत शिक्षण, उपचार, नोकरीमध्ये सवलत, स्कॉलरशिप अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। परंतु सर्वेनुसार KYC करणं गरजेचं आहे। म्हणजेच जे खरोखर लाभार्थी आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, घरामध्ये 4 व्हीलर गाडी नाही, इन्कम टॅक्स कोण भरत नसेल, अशा खरोखर जे रेशनधारक पिवळे आणि केसरी रेशनधारक आहेत याच नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा ज्यांच्याकडे सर्व गोष्टी असतील, वर्षानुवर्ष कालांतराने सर्व गोष्टी घेतलेल्या असतील तर तुमचे रेशन कार्ड सरेंडर करायचे आहे। तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये आपले रेशन कार्ड देऊन टाकायचे आहे। अन्यथा KYC नंतर सुद्धा तुम्ही धान्य घ्यायचा प्रयत्न केल्यास तुमच्यावरती शासनाकडून कडक कारवाई सुद्धा होण्याचं सांगण्यात आलेलं आहे। बघा, नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे 5 निर्णय 10 डिसेंबर पासून लागू करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे सर्व रेशनधारकांनी KYC करणं गरजेचं आहे। इतर योजनांचा लाभ सुद्धा लवकरच देऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ दिला, परंतु रेशनधारकांना लाभ का दिला नव्हता असा प्रश्न विचारल्यानंतर हे 5 निर्णय 10 डिसेंबर पासून लागू करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। बघू शकता, संपूर्ण माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा।
चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।